कवठेगुलनचे ग्रामदैवत श्री मर्याई देवी व श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेसाठी आलेल्या सर्व भाविक पै पाहुणे नातेवाईक मित्रपरिवार यांचं सहर्ष स्वागत। सौ प्रमिला रमेश जगताप सरपंच, श्री बाबूराव कलगोंडा पाटील उपसरपंच, श्री गुरुपाद शिवरुद्र केटगाळे सदस्य, श्री शशिकांत आबासू शिंदे सदस्य, श्री राजेश गोरखनाथ डौरी सदस्य, श्री बाबासू शिवगोंडा पाटील सदस्य, सौ परवीन आरिफ वाळवेकर सदस्य, सौ अश्विनी अनिल पाटील सदस्या, सौ संगीता नंदकुमार शिंदे सदस्या, सौ आयेशा नादिरशा मलंग फकीर सदस्या, सौ वासंती बाबासू कांबळे सदस्या, श्री श्रीकांत अनंत जमादार ग्रामविकास अधिकारी, श्री हिम्मत खान जैनुद्दीन सनदी क्लार्क, श्री विनोद दगडू कांबळे आरोग्य कर्मचारी, कुमारी मीनाक्षी शशिकांत पडियार डेटा ऑपरेटर, श्री उमर फारूक बालेचांद नदाब ग्रामपंचायत कर्मचारी। कवठेगुलनचे ग्रामदैवत श्री मर्याई देवी व श्री लक्ष्मी देवीची उद्यापासून यात्रा। कवठेगुलन तालुका शिरोळ येथील ग्रामदैवत श्री मर्याई देवी व श्री लक्ष्मी देवीची यात्रा उद्या मंगळवार दिनांक 14 ते 16 मे अखेर होते। यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, मनोरंजन तसेच विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। अक्षय तृतीया झाल्यानंतर येणाऱ्या मंगळवारी ही यात्रा असते। यात्रेनिमित्त मंगळवार दिनांक 14 रोजी पहाटे 3 वाजता पालखी नदीकडे स्नानासाठी जाईल। पालखी सहस्त्र नामावली तसेच दंडवत व पाणी घालणे सुरू होईल। पहाटे 5 वाजता गावचे शिंदे सरकार यांच्या हस्ते अभिषेक व मर्याई देवीची मानाची ओटी भरण्यात येईल। यानंतर दिवसभर ग्राम महानैवेद्य व ओटी भरणे कार्यक्रम होईल। सायंकाळी 7 वाजता कवठेगुलन येथील सिद्धिविनायक ढोल ताशा पथक यांच्या वाद्याच्या गजरात पालखी व आंबील प्रदक्षिणा होईल। यानंतर देवीचा महानैवेद्य व भाकुणिकेचा कार्यक्रम व शोभेच्या दारूची आतषबाजी होईल। रात्री 8 वाजता देवीचा महाप्रसाद होईल। रात्री 9:30 वाजता कोल्हापूर येथील ऑर्केस्ट्रा म्युझिकल धडाका यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल। बुधवार दिनांक 15 रोजी अनुक्रमे धावणी स्पर्धा, अल्टर सायकल स्पर्धा, लहान सायकल स्पर्धा, हातगाडा पळवणे, हातात बैल धरून पळणे, टू व्हीलर मागे म्हैस पळवणे, टू व्हीलर मागे बिंदाती वासूर पळवणे आदी स्पर्धा लहान व मोठ्या गटासाठी आयोजित करण्यात आल्या। यात्रेसाठी कवठेगुलन गावात पै पाहुणे नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने येतात। यामुळे सर्वांच्या कुटुंबात उत्साहाचं वातावरण असतं। यात्रेनिमित्त मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तसेच मंडपास आंब्याचे डहाळे, केळीची रोपं, नारळाचे ठापे लावण्यात आले। यामुळे गावात मंदिरात भक्तिपूर्ण वातावरण तयार झालंय। यात्रेनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री मर्याई मंदिर समिती, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत, पोलीस पाटील, सर्व तरुण मंडळे, सेवा संस्था, महिला मंडळ व ग्रामस्थ यांचं सहकार्य मिळत आहे। शिवार न्यूज साठी अनिल जासूद।